36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी वकिली विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा नुकताच काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झालाय. पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेल्या या मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आलेली आहे. परभणी हिंसाचार प्रकरणी पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. कलम 176 CRPC अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी. न्यायालयीन चौकशी करावी. न्यायालयीन चौकशी हे सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून न करता सिटिंग न्यायालयांमार्फत करावी. पोलीस निरीक्षक अशोक घुरबांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3/1 आणि 3/2 प्रमाणे गुन्हा दाखल करावा. सोबतच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीने CCTV जप्त करून ते CCTV तपासावे. वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने 354, 307 अंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबित करावे असं निवेदन रिपब्लिकन टायगर सेनेच्या वतीनं विभाग आयुक्त यांना देण्यात आलं. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोलभाऊ त्रिभुवन, संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जमीरभाई पठाण, महाराष्ट्र सचिव स्वप्नीलभाऊ थोरात, छावाचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ धस, श्रीरंग ससाणे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही रिपब्लिकन टायगर सेनाच्या वतीने विभाग आयुक्त कार्यालय या ठिकाणी भेट देऊन साहेबांना निवेदन दिलं. भीमसैनिक जो सोमनाथ सूर्यवंशी याला पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्याचा घात नाही म्हणता येणार, त्याला ठार करण्यात आलं. त्या संदर्भात आम्ही रिपब्लिकन टायगर सेनेच्या वतीने निवेदन दिलं व त्याला आर्थिक मदत नको, आम्हाला भीक नको, पण संबंधित जो पोलीस डिपार्टमेंटमधला जो अशोक नावाचा जो PI आहे त्याच्यावर कारवाई करून त्याला शिक्षा, मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून 304 प्रमाणे त्याला शिक्षा मिळावी, हेच आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन करतो. याबाबत दुसऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना 1 CR पर्यंत आर्थिक मदत आणि त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना नोकरीची मागणी केली, आपण नाही म्हणताय, कशी सांगड घालायची? साहेब, आमचं वैयक्तिक आमच्या संघटनेचं असं मत आहे की आर्थिक मदत देऊन तो मुलगा पुन्हा जिवंत होईल का? व वारंवार समाजावर अन्याय अत्याचार होत असताना हे शासन त्यांना आर्थिक मदत देऊन काय निष्पन्न काय होणार आहे त्यातून? त्या दृष्टिकोनातून आम्हाला आर्थिक मदत नको, संबंधित अधिकारी जे असतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांना मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटीनुसार त्यांना शिक्षा मिळावी अशी आमची मागणी आहे संघटनेच्या वतीने. कमवता मुलगा गेलेला आहे, त्यांच्या पोटा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आई वडील वृद्ध काळाकडे जात आहेत, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारीचं काय? नक्कीच आहे, आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे, पण एकीकडे ते जे शासन आहे एकीकडे त्या लोकांना केवळ आर्थिक मदत देऊन पुढं तरी वेगळी वाटचाल त्या गोष्टी लावेल असे आमचं वैयक्तिक मत आहे. संघटना म्हणून, समाज म्हणून आपण सगळ्यांनी निवेदन दिलंय, अभिनंदन आहे, घडलेली घटना दुर्दैवी आहे, पण त्यांच्या पुढच्या जबाबदारीचं काय? संघटना आणि समाज म्हणून कोणी त्यांची जबाबदारी घ्यायला पुढे येणार आहे? हे बघा, राहिला त्यांच्या फॅमिलीचा विषय तर नक्कीच समाज हा खूप मोठा आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांना 101% मदत होईल असं म्हणायला हरकत नाही. आम्ही आर्थिकदृष्ट्या ज्या सर्व संघटना आहेत आपले यांना सगळ्यांना एकत्र करून आम्ही भेट घेऊन त्यांना आर्थिक 100% आम्ही सर्वांना असं आवाहन करतो, सर्व दलित चळवळीतले नेते व संघटना यांच्या सर्वांच्या आम्ही एक बैठक घेऊन आम्ही आर्थिकदृष्ट्या त्यांना काय मदत होईल हे आम्ही करू. व दुसरा विषय असा की शासनाकडून जर मदत भेटली तर जे आरोपी आहे याला वेगळी दिशा लागेल असं म्हणायला हरकत नाही, त्यांना शिक्षा नाही भेटू. मी रिपब्लिकन टायगर सेना संस्थापक अध्यक्ष अमोल त्रिभुवन. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग भिमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.